गेले दीडच मोटरच पाणी म्हणायचं आहे. 3 महिन्याचा भुईमुग फक्त असा आहे. बघून घ्या. मोटर बंद केली तरी पाणी चालू राहील. आता काय मी सुमित, स्वागत आहे तुमचं मराठी ब्लॉगमध्ये. तर बघा, आज मी परत आलेलो आहे दररोज दारेशिवाय काही काम नाही आहे. बाईकडं गुरदाईचं एक सारा राहिला आहे, त्यांचा हक्की भुईमुग आहे. तो सारा घेऊन आपल्याला घ्यायचा आहे आपल्या पुढच्या पुढं आपलं त्यांचा इथं भुईमुग आहे आपलं लगेच पुढं इथं 12 फोडायचं, लगेच आपल्या भुईमुगाला घ्यायचं आहे पाणी. त्यांचं एक सारा राहिलं तेव्हा बी मीच घेतो आहे आता. आणि इथं एक मोटर आहे आपली, आणि जे आता तळ्यातून बघा ही तुम्हाला विहीर दिसत असेल, ह्या विहिरीतून आपल्याला पाणी यायचं आहे. और इथं 2 मोटर येतात. तिचं पाणी काही तिला व्यवस्थित फुल घेतलं तिचं पाणी आलं की तिचं अर्ध विहिरीत काढून द्यायचं. सकाळच्याला भुईमुग भिजला होता. सकाळच्या लाईटीत आता ही दुपारची लाईट आहे. आणि बघा इथं टर्की कोंबड्या येतात. मला बघून कुठं पळत येतं खोके. बघा इथं चालल्या आता गेल्या त्या टर्की कोंबड्या. बघ मी त्यांच्या जवळ जातो, बघू तू वाढा त्यात का. गेल्या कशा वाढा त्यात बघा. मुली खाली गेल्या तर इथं खोक्या वाढा त्यात. चला बा आता इथं पाणी अर्ध काढून द्यायचं. त्यामुळे तिचं पाणी काही आलेलं तर बघा आता एवढं पाणी काढून दिलं इथं. त्यामुळे पाणी आलं लय पाणी म्हणलं का सारे फुटतील आणि दांडात बी बसणार नाही. अगोदर चालत झालंय. आता मी फोडे आमच्या इकडं भुईमुगाला पाणी. आता आपलं पाणी डायरेक्ट खालच्या आवट्यात. बघा आता हे आहे 2 मोटरच पाणी दगड्यात म्हणून तिथं नीट दिसना बा. आणि याच्यातलं 1.5 मोटरच पाणी म्हणायचं आहे. एका मोटरच्या पाण्याचं आत्ताच मग आपण खाली अर्ध लावून दिलेलं आहे पाणी विहिरीतच. एवढं पाणी बसत नाही म्हणून दांडात. इथं एक मोटर चालू आहे इथं ह्या भुईमुगाला मधल्या. आणि आपल्याकडे 2 बघा सगळे भुईमुगाचे पानं दिसतात कसे सुकलेले. भुईमुगच सुकलाय सगळं येऊ वरून. इथं ऊन चिकट पडत आहे. तर बघा की गुरदाईचे सारा राहिला होता की भिजत येऊ की पाणी चाललं आहे. एवढा कडीचा सारा भिजला आहे. आणि आता आपल्या इकडं पाणी आलेलं आहे ह्या साऱ्यात. आपलं पहिलं सारा होऊन आता दुसरं साराचं कडीला पाणी आलेलं आहे. फक्त एवढं राहिलं आता खंडवण्यात होईन एवढं. तर बघा आता आपण तिसरं साऱ्या बाहेर फोडिलेलं आहे ना. आज मी तुम्हाला दाखवतो एक भुईमुगाचं झाड उपटून. आपलं तरी बघा 18 का 19 जानेवारीचा भुईमुग आहे हो पेरलेला एवढा. बघूत आता किती त्याला. आज बी त्याला मला वाटतं किती, आज 18 एप्रिल आहे. आज 3 महिन्याचा भुईमुग आपला झालेला आहे. मी आज एक झाड उपटून दाखवतो. आज बघू 3 महिन्यात केवढा भुईमुग शेंगा येतात आणि काय होते. कोणचं झाड उपटू इथं उपटतो खक्या. बघा शेंगा एवढा झालाय भुईमुग 3 महिन्यात तयार. काही अंड्याचे तर काही शेंगा तयार झाल्या. तर 3 महिन्याचा भुईमुग फक्त असा आहे. बघून घ्या. तो उपटेला पण या सगळ्या कावळ्या शेंगा आहेत. अजून मी 1-2 खाल्ले तर याला अजून तरी म्हणलं तरी महिनाभर 4 महिन्याचा भुईमुग झाला का मग उपटावं लागेल. याला अजून तर 3 पाणी बसते ना अजून 3 कावळ्या शेंगात अजून. ते एक सारा झाला आहे तुमचा भारी भुईमुग. हावरी नाही म्हणून यांचा कसला भारी बसलाय. तुमची स्वार्थ बा सगळ्या वावरातच हावरी. फक्त नाराज त्यांच्या वावरात हावरी नाही, बाकी सगळीकडे हावरी. त्या भुईमुगाला बघा कोणचा रोग झालाय. तो सगळा पिवळा पाळलाय. भुईमुगाचं एवढा वावर सुकलंय. केवढी मोठी त्याच्यात भेग पडली बा वावरात की बघा. भुईमुगाचं वावर एवढी मोठी त्याच्यात भेग कळली. एवढं भुईमुग सुकलाय.
आपलं आता एक कळीच्या वाफ्याच्या अलीकडच्या वाफ्या म्हणजे 6व्या वाफ्यावर पाणी चालू आहे आणि 7वा राहिलं आहे. एवढं रान आपलं भेगाळलं की पाणी 7व्या वाफ्यात निघलं आहे खालच्या आवट्याच्या, आणि फक्त खालच्या आवट्यातला 7वा वाफा राहिला भिजायचा. आपण आता वरच्या आवट्यात ह्याच सारं कडीच्या साऱ्याच्या अलीकडचा सारा म्हणजे दुसरा साऱ्या वरच्या आवट्यातला फोडायला त्याच्या पाणी, आणि हे खालचं आवठं झालेलं आहे भिजून. बघू त्या अजून पाणी कवर चालतं इथलं एरीचं उपसत, इथलं एरीचं पाणी तिचं जे तळ्यातून येतं तिचं नाही उपसत. अजून बी आपलं 1.5 मोटरचं पाणी चालू आहे. बघा भेग एवढी की पाणी किती चाललंय आत वावरात, एवढं पाणी जिरत आहे. तर ऊन पाळलेलं आहे लय, म्हणजे लय ऊन वाढलेलं आहे. आता सगळ्या मला घामंती आलं असं. बरं आता मी इथं जे इथं पाणी चालू आहे नानाच्या भैमुगाल त्यांच्या मोटरीचं, त्यांनीच आता तोंड बिन डोकं चांगलं वल्ल करतो, टोपी तेवढंच गार होईल. लेवून लागायला लागलं आता दुपारी. आता मी सगळं तोंड आणि डोकं वल्ल केलं आहे. शेवटच्या वाप्यावरच्या आवट्याच्या फळ आहे. आता मी बघतो इकडं आपली विहीर ती हे झाली, त्याच्यात पाणी किती राहिलेलं आहे का उपासलं आहे. 2 मोटरचा मेळ आहे, थोडं पाणी कमी झालं आहे, मेळ लागत नाही. उपसलं का नाही थोडं पाणी कमी झालं आहे. तर बघा आता ह्या विहिरीचं पाणी आपलं उपसत पारच आलेलं आहे, ते सगळं संपलंयच, उपासलं आहे पाणी. तर ही करावं लागेल. मोटर बंद, एक चालू आहे. तर आता करतो मोटर बंद. इथं तर पाणी उपासलेलंच आहे. मोटर बंद केली तरी पाणी चालू राहील. आता ही कमान चालू राहील, ही बंद केली तरी बी दुसरं मोटर चालू आहे म्हणून तिचं पाणी राहील. तर बघा आपलं आता झालेलं आहे. पुढं पाणी जिथं खोरं उभा केलं त्या दंडाला पाणी फोडून द्यायचं आहे. पाणी फोडून अशीच नवीन मराठी ब्लॉग बघण्यासाठी लाईक आणि फॉलो करा. भेटूया उद्या सकाळी 8 वाजता असेच मराठी नवीन ब्लॉगमध्ये. तर बाय.